रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून मिशन रायझिंग फ्लॉवर्स या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्थानिक पोलिसांकडून विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यात येत आहे। लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथील श्रीदेवी अधिष्ठित शिक्षण प्रसार मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर प्रभानवल्ली हायस्कूलमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली। यावेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितता, वाहतूक सुरक्षितता, करिअर मार्गदर्शन, स्वसंरक्षण आणि वैयक्तिक सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। डिजिटल युगात सायबर फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आणि जबाबदारीने तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले। या कार्यक्रमाला प्रभानवल्लीच्या सरपंच विद्या गावखडकर, संस्थेचे कार्याध्यक्ष जितेंद्र ब्रीद, पोलीस पाटील विवेक प्रभुलकर, मुख्याध्यापक वैभव चौगुले, पोलीस कॉन्स्टेबल विलास जाधव तसेच शिक्षक, पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांवर पोलिसांशी संवाद साधला। पोलिसांची साधी वर्दी जरी बघितली तरी आपल्याला एक अभिमान वाटतो आणि आपल्याला सिक्युअर वाटतं, आपल्याला सुरक्षित वाटतं। असं आपलं पोलीस दल कोरोना काळामध्ये ज्यांनी स्वतःचा जीव तर पणाला लावलाच होता, पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचाही ज्यांनी विचार केला नाही आणि अनोळखी व्यक्तींसाठीही ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, असं आपलं पोलीस दल। आणि असं पोलीस दल इथे आता आज आपल्या समोर उपस्थित झालेलं आहे आणि आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहे। आमचे विद्यार्थी त्यांचे शब्द ऐकण्यासाठी आतुर आहेत। जे ऊन, वारा, पाऊस, वादळ आणि देशामध्ये कितीही जरी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तरीही जे कधीही सुट्टीवर जात नाही, जे नेहमी आपल्या रक्षणासाठी सदैव पुढे असतात, सदैव आपली ढाल बनून जे आपलं रक्षण करतात, असे आपले पोलीस दल इंटरनेटच्या माध्यमातून जोडली जातात। ती आपल्या नजरेला दिसतात का? नाही। मग तीही एकमेकांना ह्या इंटरनेटच्या माध्यमातून ह्या आभासी नेटवर्क जे आपल्या डोळ्याने दिसत नाही त्या माध्यमातून दिसत असते। हा मोबाईल ऍक्टिव्ह होण्यासाठी किंवा हा कनेक्ट करण्यासाठी आपल्याला जो जी नेट ऍक्टिव्हिटी मिळते ती कुठे मिळते, कुठून आणावी लागते, कुठून मिळते? दुकानात मिळते ना कुठेतरी रिचार्जच्या, बरोबर? तुम्हाला जर नेट पॅक मारायचा असेल तर तुम्ही कुठे दुकानात जाता ना, मला नेट पॅक मारायचा असेल, मग तो पिशवीत घालून देतो का नेट पॅक? मग मोबाईलवर मारतो ना, आणि ते आपल्याला नजरेत दिसते का? नाही दिसते। की असं असतं की चला बाबा तुम्ही पिशवी घेऊन जाता बाजारात आणि मोबाईल आपल्या घरी असतो, मग त्याला सांगतो की मला 3 किलो नेट द्या, असं सांगता? 4 किलो नेट द्या, नेट पॅक मारा, 25 किलोचं नेट पॅक मारा, असं सांगता का? तो म्हणतो की हे 25, त्याला आपण सायबर म्हणतो। आलं लक्षात तुमच्या? ज्यावेळी ह्या इंटरनेटच्या माध्यमातून ही वेगवेगळी साधनं एकमेकांशी जोडली जातात आणि त्यांचा एकमेकांशी जो व्यवहार सुरू असतो तो आपल्या नजरेने दिसत नाही, त्याला आपण सायबर म्हणतो।